राम राम मंडळी. शब्दसखी चॅनलमध्ये मी शोभा जाधव आपले स्वागत करते. आज आपण दुसरा विनोद ऐकूया, चमत्कार. एकदा शेवंताबाई आपला नातू श्रीहरी याच्यासोबत बसली होती, त्याच्याकडे लक्ष देत. तर तो सामनाचे फुगे खेळत होता. तितक्यात पाणी सांडलं अंगणात आणि तो दुसरं पाणी आणायला गेला. तितक्यात तिची मैत्रीण गयाबाई नातीची पत्रिका घेऊन आली आणि खाली पाहिलंच नाही तिने. पाय निसटला आणि बदकन खाली आपटली. बाई मेले मेले मेले. तितक्यात शेवंताबाई आल्या. बाई लागलं तर नाही ना. तिला उचललं आणि घरी नेलं. चहा पाणी झालं, पत्रिका दिली. म्हणली याला काही कळतच नाही, तुमच्या नातवाला असाच खोड्या करतो. बरं, पत्रिका दिली आणि ती तिच्या घरी गेली. काय चमत्कार झाला. तिची जी कंबरदुखी होती ती एकदम राहिली. मग दुसऱ्या दिवशी चॉकलेट घेऊन आली. तर शेवंतबाई म्हणते, का ग काय बाई, कशाबद्दल चॉकलेट माझ्या नातवाला? अगं बाई, काय सांगू, चमत्कार घडला. माझी जी कंबरदुखी होती 6 महिन्यापासून ती एकदम राहिली. कशी काय? ती पडल्यामुळं पडले आणि चमत्कार झाला. एकदम कंबरदुखी राहिली. मग हे चॉकलेट त्याला बक्षीस म्हणून आणले, तर दे बर का. बर. आणि ती गेली निघून. शेवंतबाई म्हटले, काय चमत्कार बाई हा. वाईटातून चांगलं घडतं. पडली आणि कंबरदुखी राहिली. वा भगवान. काय आवडला ना माझा विनोद?